पारनेर विधानसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांची कोंडी करण्यासाठी विखे पाटील जंग पिछाडत आहेत। याचाच एक भाग म्हणून त्यांनी लंके विरोधक आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची मोट बांधण्याचा प्रयत्न चालवला आहे। परंतु ग्राउंडवरील समीकरणे नेमकी काय आहेत, या नव्या इनकमिंगचा फायदा कोणाला होईल, याचा सर्वकष आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सर्वप्रथम आढावा घेऊयात मागील लोकसभा निवडणुकीचा। गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व प्रकारचे हातकंडे आजमावून देखील विखे पाटलांना आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही। गेल्या 50 वर्षात उभारलेल्या विखे पाटलांच्या साम्राज्याला सर्वसामान्य कुटुंबातून आलेले एका फाटक्या माणसाने उद्ध्वस्त करीत जबरदस्त हादरा दिला। विखे पाटील यांनी ही निवडणूक गुंडागिरी विरुद्ध विखे पाटील अशी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या विरोधात लंकेंनी सर्वसामान्य माणूस विरुद्ध बलाढ्य, अजस्त्र, उन्मत्त सत्ता असे नॅरेटिव्ह तयार केले। सर्वसामान्य जनतेने विखेंचे नॅरेटिव्ह नाकारत गरिबांचा माणूस म्हणून निलेश लंके यांना निवडून दिले। या निवडणुकीच्या काळात सुजय विखे यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचे चॅलेंज दिले होते। लंके यांनी हे चॅलेंज स्वीकारले आणि खासदारकीची शपथ इंग्रजीत घेऊन विखेंना दुसरा मोठा हादरा दिला। या घटनेला अजून वर्ष देखील उलटले नाही। हा विषय अजूनही जसाच्या तसा लोकांच्या लक्षात आहे। तरीही आता पुन्हा एकदा तेच नॅरेटिव्ह घेऊन विखे लंकेंच्या विरोधात उभे ठाकले आहेत। त्यावेळी मैदान लोकसभेचे होते। आता हा सामना लंकेंच्या होम पिचवर अर्थात पारनेर विधानसभा मतदारसंघात होणार आहे। पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांना तब्बल 38,000चे मताधिक्य मिळाले होते। लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे खुद्द पारनेर शहरात जरी लंके अगदी थोड्याशा मताने मायनस असले तरी ग्रामीण भागाने त्यांना भरभरून मतदान केले होते। दुसरी आणखी एक लक्षात घेण्याची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या चिन्हासारखेच सेम चिन्ह असणाऱ्या पिपाणीने देखील लंके यांच्या मतांना बऱ्यापैकी सुरुंग लावला। पण तरीही लंके यांचे पारनेर मधले मताधिक्य लक्षणीय आहे। लंके यांना त्यांच्याच होम पिचवर चित करण्याचा विडा विखे यांनी ठेवला होता आणि तो विडा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती काशीनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी यांनी उचलला। लंकेंचे पारनेर मधील मताधिक्य रोखण्यात या सर्वांना लोकसभेत अपयश आलेले असतानाही त्यांना ताकद देऊन त्यांची मोट बांधण्याची खेळी विखे पाटील यांनी अजित पवारांच्या माध्यमातून खेळली आहे। लंके यांना पराभूत करण्यासाठी विखेंनी जे मोहरे निवडले त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। सुजित झावरे पाटील। सुजित झावरे पाटील हे पारनेर तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते। त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद देखील मिळाले, परंतु काही काळानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील ते भाजपचा प्रचार करीत होते, त्यामुळे त्यांनी भाजपतून अजित पवार गटात प्रवेश केला असे म्हणणे संयुक्तिक ठरेल। ते बरेच दिवसांपासून आमदारकीची तयारी करत आहेत, परंतु त्यांचा प्रभाव खूपच मर्यादित आहे। दुसरे आहेत विजय आवटी। विजय आवटी हे एकेकाळी निलेश लंके यांचे निकटवर्तीय मानले जात होते। त्यांना पारनेरचे नगराध्यक्ष पदही मिळाले, परंतु 2 वर्षापूर्वी त्यांनी लंके यांची साथ सोडून विखेंची साथ सोबत करण्याचा निर्णय घेतला। परंतु भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न घेतल्यामुळे ते विद्यमान स्थितीत माजी नगराध्यक्ष आहेत। काही दिवसांपूर्वीच ते एका मारहाणीच्या प्रकरणातून जामिनीवर सुटले आहेत। त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती तथा पार्श्वभूमी बघता त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा जुगार अजित पवार खेळणार नाहीत हे स्पष्ट आहे। तिसरे आहेत काशीनाथ दाते। काशीनाथ दाते हे निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेत, निवडणुकीच्या काळात भाजपात आणि आता राष्ट्रवादीत अशी काहीशी परिस्थिती आहे। ते कधी कुठे कोणत्या पक्षात असतील याचा भरवसा नाही, त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे। अजित पवार गटातून त्यांनी उमेदवारीसाठी खूप दिवसांपासून प्रयत्न चालवले आहेत। काल देवगिरी बंगल्यावर या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश झाला, परंतु त्यांना प्रवेश करते वेळीच सर्वेत तुमचे नाव आले आहे, तुम्ही त्यासाठी लायक ठरलात तरच उमेदवारी देऊ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे अजित पवार आणि विखे पाटील लंकेंना शह देण्यासाठी कोणाची निवड करतात यावर हा सामना किती रंगेल हे स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे निलेश लंके यांनी आपल्या पत्नी राणीताई लंके यांचे नाव विधानसभा उमेदवारीसाठी पुढे केले आहे। त्यांना महिला वर्गातून मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे। त्यांची सोज्वळ प्रतिमा लोकांना भावत असून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। नुकतेच मोहटा देवी दर्शन यात्रेचे त्यांनी यशस्वी नियोजन करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे।
लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी खासदार निलेश लंके यांच्या प्रचाराची धुरा देखील अतिशय उत्तम रीतीने सांभाळली होती. महिलांची मते मिळवण्यात ते यशस्वी ठरल्या. या पार्श्वभूमीवर राणीताई लंके या सर्व विरोधकांवर भारी पडतील का? पारनेरच्या होम पिचवर निलेश लंके बाजी मारणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.